मकर संक्रांती या सणानिमित्त आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये तिळाचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत। ते देखील गुळाच्या पाकातले लाडू बनवल्यानंतर अजिबात चिकट किंवा कडक होत नाही, खाताना मऊ आणि खुसखुशीत लागतात। नमस्कार, रेवतीज किचनमध्ये मी अपर्णा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तिळाचे लाडू बनवण्यासाठी अर्धा किलो इथे गावरान तीळ घेतलेली, त्याचसोबत अर्धा किलो गूळ घेतलेला आहे। गुळाचा पाक करताना गूळ लवकर वितळावा त्यासाठी मी बारीक चिरून घेतला आहे। हवा असेल तर तुम्ही किसून घेतला तरी देखील चालेल। त्यानंतर आपल्याला इथे लाडूसाठी तीळ भाजून घ्यायचे आहे। त्यासाठी इथे कढई गॅसवरती गरम करायला ठेवली। जाड तळाची कढई वापरते मी। कढई गरम झाली आहे, यामध्ये मी आता अर्धा किलो तीळ दोन बॅचमध्ये थोडी थोडी करून दोनदा भाजून घेणार आहे। आता कढईमध्ये तीळ टाकल्यानंतर लगेचच आपल्याला इथं मंद आचेवरती एकसारखी तीळ भाजून घ्यायची। तीळ भाजताना एकसारखं त्याला ढवळत राहायचं आहे, अजिबात कढईला लागू द्यायची नाही। मोठ्या गॅसवरती जर तुम्ही तीळ भाजली तर तीळचा रंग बदलेल, काळपट आणि पिवळसर दिसेल। त्याचसोबत खायला देखील तीळ कडवट लागेल आणि लाडूची पण चव बिघडेल। त्यासाठीच आपल्याला इथे मंद आचेवरती भाजण्याची प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे। पाहू शकता तुम्ही इथे छान असा हलकासा रंग बदलला आहे तीळीचा। आपल्याला लाडूसाठी पाहिजे तशी ते तीळ भाजली गेली। आता ही तीळ मी एका भांड्यामध्ये काढून घेते। इथं ताटामध्ये मी तीळ काढून घेते थंड करण्यासाठी। याच कढईमध्ये मी शिल्लक राहिलेली तीळ देखील ह्याच पद्धतीने मी भाजून घेणार आहे। आता कढई गरमच आहे, त्यासाठी इथे 3 ते 4 मिनिटांमध्ये ही तीळ भाजली जाईल। आता एकसारखीच भाजून घ्यायची आहे। आता अर्धा किलो संपूर्ण तीळ इथे भाजली गेली आहे। पाहू शकता इथे एकसारखी भाजली गेलेली आहे। आता थंड करण्यासाठी मी तीळ इथे बाजूला ठेवली। ज्या कढईमध्ये आपण तीळ भाजून घेतली त्याच कढईमध्ये आपल्याला आता गुळाचा पाक तयार करायचा आहे। त्यासाठी इथे मी कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे। आता कढईमध्ये तूप टाकल्यानंतर लगेचच आपला जो अर्धा किलो गूळ आहे बारीक चिरलेला तो टाकून घ्यायचा आहे। आता लगेचच त्याला परतून घ्यायचं आहे। थोडासा मी इथे गॅस मध्यम केलेला आहे। मध्यम आचेवरती आपल्याला पाक तयार करायचा आहे। आता गुळाचा पाक लवकर तयार व्हावा, लवकर शिजावा त्यासाठी मी इथे 2 चमचे पाणी घेतलेलं आहे, कढईमध्ये टाकून घेतलेले। पाणी टाकल्यानंतर लगेचच आपल्याला हा गूळ मिक्स करून घ्यायचा आहे। गूळ बारीक चिरून घेतल्यामुळे पाक लवकर तयार होतो। कढईला गुळाचा पाक चिटकू नये त्यासाठी मी इथे 2 चमचे पाणी वापरलेलं आहे। पाहू शकता तुम्ही इथे छान आपला असा पाक इथे फेसाळला आहे आणि डार्क रंग आलेला आहे पाकाला। अर्धा किलो तिळीसाठी इथे अर्धा किलो गुळाचं प्रमाण हे परफेक्ट आहे। आता आपला पाक तयार झाला आहे का नाही आपण इथे चेक करतोय। त्यासाठी इथे मी डिशमध्ये पाणी घेतलेलं आहे। आता इथे डिशच्या तळाशी इथे पाक टाकला आहे मी। आता थोडा चेक करते तर आता मला हा पाक असा हाताला माझ्या बोटांना चिकटतोय, असा खूपच मऊ लागतोय, म्हणजे आपला पाक पाहिजे तसा इथे तयार झालेला नाही। आता पुन्हा एकदा याला मी 1 ते 2 मिनटं याला शिजू देणार आहे। आता परत एकदा आपण 1.5 ते 2 मिनिटांनी हा पाक चेक करतोय। आता डिशमध्ये मी ते पाणी घेतले, आता ह्याच्यामध्ये मी पाक टाकून घेते। तर पाहू शकता इथे असा गोळा होतोय हा पाक, म्हणजे आपल्या लाडूसाठी पाहिजे तसा पाक तयार झालेला आहे। जास्तही मऊ नाही आहे आणि जास्तही असा कडक नाही आहे। पाहू शकता इथे तुम्ही अशी जेलीसारखी इथे गोळी तयार झाली पाकाची। आता ह्या पाकामध्ये मी अर्धा किलो भाजलेली संपूर्ण तीळ या कढईमध्ये टाकून घेते आणि एकसारखी मिक्स करून घेते। मिश्रण गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। पाकामध्ये तीळ टाकल्यानंतर मी इथे गॅस बंद केलेला आहे। 1 ते 1.5 मिनिटामध्ये हे चांगलं मिश्रण मिक्स झालेलं आहे, पाहू शकतात तुम्ही। आता गॅसची शेगडी इथे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ही कढई गॅसवरती ठेवायची आहे आणि आपण लाडू इथे तयार करून घेतोय। लाडू तयार करण्याआधी मी ते तळहाताला मी थोडंसं तूप लावून घेतलेले आहे आणि चटका लागू नये, भाजू नये त्यासाठी इथे मी हात ओला करून घेतलेला आहे। तुम्हाला जेवढे मोठे लाडू बनवायचे आहे तेवढं तुम्ही इथे मोठं मिश्रण घेऊ शकतात आणि मोठे लाडू तयार करू शकता। इथे मी निंबू एवढा गोळा घेतलेला आहे आणि निंबू एवढा इथे गोल मी लाडू तयार घेतला। एक लाडू आपला तयार झाला आहे।
त्याच पद्धतीने मी ते दुसरा लाडू पण तयार करून घेते एकसारखे. अजिबात हाताला चटका लागलेला नाही आहे. लगेचच असा लाडू तयार झाला आहे आपला. तर अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आपले गोल गरगरीत आणि असे लाडू तयार झालेत, पाहू शकता इथे. लाडू असा हाताने मोकळा करून बघितला तर लगेचच तो असा फुटतो. त्याचा चुरा होत नाही आहे किंवा कडक झालेले नाही आहेत. म्हणजे आपले अर्धा किलो तिळीसाठी इथे अर्धा किलो गुळाचं जे प्रमाण आहे ते परफेक्ट आहे. तर तुम्हाला माझी आजची ही तिळाच्या लाडूची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा.